कृष्णा डोंगरे हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे। हा शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळावा, कांद्याचं एक मागे त्याने आंदोलन जे महाराष्ट्रभर गाजलं होतं, त्यांनी त्या पूर्ण कांदाचं शेत पेटवून दिलं होतं, होळी केली होती। त्यांच्यावरती खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला। भिजून का आले म्हणून विचारलं, त्यांनी सांगितलं पप्पा शाळा पूर्णपणे गळती, आम्ही चार वर्ग चार तुकडे एका वर्गात बसतो। म्हणून दुसऱ्या दिवशी पाऊस झाला म्हणून मी त्या शाळेची वास्तव मांडलं। जिथं अन्याय होतो तिथं मी वारंवार आवाज उठवतो। फक्त माझा दोष एवढाच की मी अन्याय होतोय म्हणून आवाज उठवला, आणि आवाज उठवत असताना माझे दोन जे नातेवाईक होते त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी कॅमेरा धरण्यासाठी मदत केल्यामुळे त्या बिचाऱ्यावर पण तो गुन्हा दाखल करण्यात आला। कोणताही कसलाही पुरावा नसताना फक्त माझा आवाज दाबण्याकरता हे कृत्य रचण्यात आलं। आणि आमचं सदैव बलवत्त म्हणून आमच्यातील एक जण जो माझा मावस भाऊ आहे तो वनी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी निघाला। तेथील सगळे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले, तेथील iPhone 14 मधले फोटोज पण पुढे आले, पण तरी इतके मोठे सबळ पुरावे असताना सुद्धा पोलीस यंत्रणांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही। त्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। पण आज कुठेतरी तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्ते को म्हणा, नाट्यसरांको म्हणा, त्या प्रकरणाला कुठेतरी आज वाचा फुटती, आणि ते प्रकरण महाराष्ट्राच्या पुढे येतं, देशाच्या पुढे येतं। हे प्रकरण देशाच्या पुढे येणं खूप गरजेचं आहे। खूप अन्याय सहन केला मी नाही, पण पोलिसांनी त्या प्रकरणामध्ये बेसमरी केले, म्हणजे तपास केला, त्यांनी तपास केला। हा, म्हणजे घटना घडली नाही त्यांच्या लक्षात आलं, परंतु त्यात परत एक आता नवीन कलाटणी, आता त्यांच्याकडे जेव्हा मी पेपर बघतोय की त्यांनी बेसमरी परत तो कॅन्सल केलाय आणि यांच्यावर परत अॅट्रॉसिटी एक कलम वाढवून परत कारवाई केली, आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये जामीन घेतलेला आहे। आज रोजी मी ते प्रकरणामध्ये जामीन घेतलेला आहे। म्हणजे इतका त्रास सहन केला की 2 वर्ष झाले आज मी ते भोगतोय, माझे मुलं भोगतोय, माझे घरचा सगळा परिवार ते भोगतोय। काहीच कारण नाही, फक्त मी अन्यायाविषयी आवाज उठवलेला आहे। म्हणजे मला या माध्यमातून एका गोष्टीकडे, मी खास नाशिकवरून इथं येवला तालुक्यामध्ये नगरसूल ह्या गावामध्ये येण्याचं एकच कारण आहे। काय होतंय, जेव्हा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर जर असे खोटे गुन्हे दाखल व्हायला लागले, एकतर आता मी जेव्हा पूर्ण चौकशी 2 वर्षापूर्वी पण केली, मी जेव्हा घटना घडली तेव्हा पण मी त्यांच्या घरी आलो, त्यांच्या या सगळ्या परिसरामध्ये आम्ही पूर्ण तपास केला। ही व्यक्ती त्या महिलेला ओळखत नाही। मग जर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे, ह्या माध्यमातून मला पूर्ण महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेला एक आव्हान आहे माझं की असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कुठलाही तपास न करता, कुठलेही सबळ पुरावे नसताना दाखल होतातच कसे? कारण आज कृष्णा डोंगरेनं जे केलं त्याची जिद्द आणि चिकाटी त्याला आपण मानलं पाहिजे। कारण त्यांनी वरती IG साहेबांकडे, DIGकडे, सगळ्यांकडे वरती पाठपुरावा करून ते CCTV फुटेज वगैरे सगळं वरती दिलं, सगळ्या अधिकाऱ्यांच्या ते निदर्शनात आणून दिलं की आम्ही निर्दोष आहे, आणि मग त्यांच्यामध्ये बेसमरी झालंय किंवा आज ते बाहेर आहे। मग पोलिसांच्या कार्यावर एक प्रश्न उभा राहतो की तुम्ही का तपास न करता या असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे का दाखल करतात? आणि आज कृष्णा डोंगरे तो त्या प्रसंगातून सावरला, म्हणजे तो सुरुवातीला आत्महत्या करत होता, परंतु तो त्यातनं सावरला वेळीच, नाहीतर आज एक आपण जीवन इथं नष्ट झालं असतं। आणि आपली न्यायव्यवस्था देशातली म्हणते 100 अपराधी सुटले तरी चालतील, एक निरपराध माणसाला शिक्षा नको, आणि मग हे खोटे असे गुन्हे दाखल होत राहिले तर मग निरपराध लोकांचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या बाबतीत जे घडलं ती स्टोरी थोडक्यात सांगा। माझ्या बाबतीत जे घडलं, पण मी जे हरवलं आता, जे माझ्या सर्व कुटुंबाने हरवलं, की मला अक्षरशः आत्महत्या करण्याचा सुद्धा विचार भरपूर वेळेस मनात आले, पण हा डाग मनात घेऊन, हे सगळा डाग अंगावर घेऊन मरायचं कसं, त्या हिशोबाने मी कुठेतरी उभा राहिलो। आणि कित्येक वर्ष आत्महत्याचे हे तर आलेच, पण माझ्या त्या प्रकरणामध्ये माझा संपूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला। आज गेले 2 वर्षापासून या मुलांना मी कसं पोचतोय हे मला माहिती आहे। त्याच याच्यामध्ये पोलिसांकडून जो माझ्या अन्याय करण्यात आला, माझ्या मुलीला यांनी पावड्याचे दांडे दाखवले। हा मुलगा आहे माझावाला। आज जर पोलीस आले ना सर, ॲम्ब्युलन्स वाजली 2 किलोमीटर तरी हा पोऱ्या घरामध्ये सैरावारा पडतो। याच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखं झालाय। या मुलीला दारू पिऊन पोलिसांनी माझ्या घरातून पावड्याचे दांडे दाखवले। माझ्या मंडळीला, माझ्या घरच्या पोरांना मी जसं 3 महिने परागंदा झालो घर सोडून, तसं मला काही दिवस या पोराला संघ घेऊन येण्यावं लागलं, लहान लहान असल्या का। म्हणजे अक्षरशः बघा, यांचा दोष काय, तर त्यांचा बाप अन्यायाविषयी आवाज उठवतोय। फक्त या मुलांचा दोष एवढा की त्यांच्या बापांनी फक्त अन्यायाविषयी आवाज उठवला, आणि त्यांचे भोग या लहान लहान लेकराला भोगावं लागले। यांना घर सोडून, यांची शाळा सोडून पळावं लागलं पोलिसांना। म्हणजे इतक्या लहानपणामध्ये त्यांच्या मनावर जर हे रुजू झालं सर की आपल्या बापाने अन्यायाविषयी आवाज उठवला आणि त्याला इतके भोग भोगावे लागले, त्याचा त्रास आपल्याला झाला, हे मुलं खरंच त्यांच्या जीवनामध्ये काही अन्यायाविषयी आवाज उठवतील का? हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण आहे। या माध्यमातून अजून एक महिलांना पण एक आव्हान आहे। माय मावलांनो, तुम्ही जेव्हा ह्या खोट्या गुन्हे दाखल करायला तयार होतात तेव्हा खरोखर ज्या महिलांवर
अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्या महिलांना सुद्धा न्याय मिळताना अडचणी येतात. म्हणजे त्यांच्या घटनांकडे सुद्धा कुठेतरी असं खोट्या तक्रारी म्हणून पाहिलं जातं आणि मग त्यांना न्याय मिळायला अडचणी येतात. म्हणून माझी सगळी या माध्यमातून सगळ्या मायमावल्यांना विनंती आहे की असे खोटे नाटे गुन्हे कोणी काही करू द्यावं, परंतु ज्यावेळेस एखादी महिला बलात्कार झालेला नसताना, गँगरेप झालेला नसताना खोटी जर अशी तक्रार देत असेल, म्हणून ह्या माध्यमातून आता हा आवाज उठवण्याचं किंवा हे सगळं जाणून घेण्याचं कारण एकच आहे की परत दुसरा कृष्णा डोंगरे नाही झाला पाहिजे, परत असं एखादं कृष्णा डोंगरेचं कुटुंब महाराष्ट्रामध्ये नाही झालं पाहिजे आणि मग परत अशी घटनाच कुठे दाखल नाही झाली पाहिजे. म्हणून या ज्यांनी हे खोटे गुन्हे दाखल केले, मग ते पोलीस अधिकारी असू द्या, खोटी तक्रार करणारी ती महिला असू द्या, किंवा अजून जे काही संबंधित याच्यामध्ये जे लोक असतील, मग याच्यामध्ये एक SIT वगैरे अशी चांगली चौकशी समिती सरकारनं नेमून त्या संस्था चालकावर कृष्णा डोंगरे आरोप करताय की त्याने हे सगळं घडवून आणलं, तो संस्था चालक असेल किंवा ज्या पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला, असं कृष्णा डोंगरेंचा जेव्हा 2 वर्षापासून ते ओरडून सांगताय ते पोलीस अधिकारी असतील आणि ज्या सरकारवर आता ठपका ठेवला जातोय ते सरकार, खरं तर ह्या सगळ्यांचे आता आग्रह पाहिजे की या प्रकरणाची SIT झाली पाहिजे. आणि तो स्वतः आरोपी सांगतोय, विविध ठिकाणी त्यांनी अर्ज दिले, CBI चौकशी करा, SIT चौकशी करा आणि जर मी दोषी असेल तर मला भर चौकात फाशी द्या. मग आता अजून काय केलं पाहिजे? म्हणून उलट मी या माध्यमातून सरकारला एक माझं आव्हान आहे की तुम्ही आता याच्यामध्ये एक सखोल चौकशी, न्यायालयीन चौकशी होऊ द्या किंवा SIT जी सखोल एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, रिटायर्ड जज वगैरे यांच्या ज्या समितीच्या मार्फत जी चौकशी केली जाते तशी एक चांगली चौकशी होऊ द्या आणि परत असे खोटे गुन्हे दाखल होणार नाही असे निर्देशसुद्धा आपल्या महाराष्ट्रातील पोलिसांना दिले पाहिजे. कारण गुन्हा दाखल होतो आणि जेव्हा पुरावे घेऊन तिथं आरोपी जातो, आरोपीचे नातेवाईक जातात, ते सांगता हे कोर्टामध्ये सांगा. एकदा गुन्हा दाखल झाला ते मुख्यमंत्री असेल तरी त्यांना त्या प्रोसेसमधून जावं लागेल. अरे पण याच्यामधून एक कुटुंब उद्ध्वस्त होतं ना. आज कृष्णा डोंगरेची शेती त्या 2 वर्षाची वाया गेली. कृष्णा डोंगरेच्या ज्या काही गाड्या चालत होत्या ट्रान्सपोर्टच्या, त्या गाड्या बंद झाल्या. कृष्णा डोंगरेला अनेक हाल अपेष्टा, आर्थिक आणि मानसिक, सामाजिक सगळं त्याचं इतकं नुकसान झालंय की कधी ते भरून येणार नाही. आज या मुलांच्या बालमनावर जो परिणाम झाला, जो आघात झाला, हे कुठेही भरून नाही येणार आहे. म्हणून मी या माध्यमातून परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, सदर केसकडे गांभीर्याने लक्ष द्या. म्हणजे बघा, जेव्हा एखादा मोठा नेता आवाज उठवतो तेव्हाच कुठेतरी म्हणजे कृष्णा डोंगरे त्या नेत्यांपर्यंत पोहोचला, त्याला तिथं जायला किती अडचणी आल्या असेल, मग असे कितीतरी लोकांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील आणि त्यात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असतील. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, अरे अन्याय कोणावर होऊ द्या. तो एक बारीक एखादा रस्त्यावर भीक मागून जरी एखादी कुटुंबाची उपजीविका करत असेल, त्याच्यावर जरी अन्याय होत असेल तरी पण त्याला न्याय मिळणारी यंत्रणा एकदम सोयीस्कर असली पाहिजे. पण इथे तसं नाही आहे. इथं झगडावं लागतं, लढावं लागतं. म्हणजे त्या नेत्यांना भेटून त्यांना विश्वास द्यावा लागला की मी निर्दोष आहे, सबळ पुरावे द्यावे लागले. अनेकांना भेटले ते, तृप्तीताई देसाई असतील, संजय राऊत असतील, आपले अंबादास दानवे असतील, या सगळ्या लोकांना त्यांनी जाऊन भेटले. आधी सत्ताधाऱ्यांना जाऊन भेटले, अनेक मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, अनेक लोकांना, अनेक सरकारी, आधी तर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन भेटले ते. परंतु त्यांना बऱ्याच अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. अनेकांनी चौकशीचे आदेश पण दिले. परंतु खाली येऊन ती चौकशी होत का नाही, त्या दोषींवर कारवाई का होत नाही, हा एकच प्रश्न ह्या कृष्णा डोंगरे आणि ह्या परिवाराला पडलेला आहे. का म्हणजे एवढ्या लोकांनी एवढ्या मोठ्या लेवलवर आवाज उठवूनही का न्याय मिळत नाहीये? अजूनही ते गोंगडं भिजतच का आहे? म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये काहीच तपास नाही, म्हणजे त्या महिलेवर गँगरेप झाला, मेडिकल रिपोर्ट नाही, कुठला त्याचा पंचनामा किंवा हे सगळं काहीतरी पाहिजे ना. त्या महिलेशी कुठेतरी संपर्क आला असेल, CDR रिपोर्ट असतील, की महिला कुठे आहे, काय आहे, हे ओळखता का? ते काही नाही. एवढा रेप सारखा गुन्हा कसा दाखल होतो? उद्या म्हणजे एखादा कुणी सामाजिक कार्यकर्ता म्हणजे कुणी आवाज उठवायचाच नाही का? मग या देशामध्ये लोकशाही आहे का? काही हुकुमशाही आहे? म्हणजे कुणी काही बोलायचंच नाही, बोलला की आवाज उठवायचा, म्हणजे त्याचा लगे आवाज दाबायचा, त्याच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे. म्हणजे ह्या केसमधून एक वेगळा संदेश महाराष्ट्रभर जातोय. म्हणून माझं या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला सुद्धा आव्हान आहे की आता सगळ्यांनी कृष्णा डोंगरेच्या मागे उभं राहा. कारण कृष्णा डोंगरेला न्याय म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय. कारण अशा खोट्या नाट्या घटना कुठेच नाही दाखल झाल्या पाहिजे. आता संजय राऊत साहेबांनी पण आवाज उठवला, अंबादास दानवे साहेबांनी पण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. नक्कीच तुमच्या प्रकरणामध्ये एक CBI किंवा SIT वगैरे सारखी चौकशी होऊन तुम्हाला नक्की न्याय मिळेल. आता तुम्ही पूर्ण कुटुंबाने
आता अजिबात मनोबल तुमचं खचून देऊ नका, कारण मला माहिती आहे आता हे तुमचं पूर्ण म्हणजे 2 मावस भाऊ, एक जावाई, म्हणजे लाज वाटते अशा एका कुटुंबावर असे गुन्हे दाखल झालेले, म्हणजे भयानक. ते नातं म्हणजे त्या चर्चा करण्यासारखं सुद्धा नातं नाही आहे. असं असताना जर गुन्हा दाखल होत असेल आणि कृष्णा डोंगरेंचं जसं म्हणणं आहे की कोणी संस्था चालक असेल, जर त्यांनी हे षडयंत्र रचलं असेल किंवा ज्या पोलिसांनी काहीतरी कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण होऊन जर खोटं नाटं केस जर दाखल केली असेल किंवा त्यांना कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी दडपण आणलं, कोणत्या पुढाऱ्याने दडपण आणलं, नक्की हे चाललंय काय? म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पुढाऱ्याच्या विरोधात आवाज उठवायचा नाही. आवाज उठवला म्हणजे त्याने लगेच लोक मॅनेज करायचे. मग आता ह्या कृष्णा डोंगरेंनी जे प्रश्न उपस्थित केले त्यांच्या निवेदनांच्या माध्यमातून, त्यांनी न्याय मागण्याच्या माध्यमातून, या प्रश्नांची उत्तरं आता नुसते कृष्णा डोंगरे आणि त्याच्या परिवाराला नकोय, तर अख्ख्या महाराष्ट्राला पाहिजे. नक्की कोण? खोटा बलात्कारासारखा, गँगरेप सारखा, म्हणजे गँगरेपचा तो गुन्हा, म्हणजे तो इतका भयानक गुन्हा आहे तो, तसा गुन्हा दाखल झालाच कसा, अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. आणि मग त्याच्यामध्ये बिसमरी झाली. बरं, बिसमरी झाली आणि मग कृष्णा डोंगरे लागला न्याय मागायला का माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला, मग त्या अधिकाऱ्यांना कारवाई करा. मग परत अधिकाऱ्यांना वाचवायला त्याचं बिसमरी कॅन्सल केलंय का? परत ॲट्रॉसिटी का दाखल झाला? अरे जर ती पहिलीच घटना खोटी आहे, तो व्यक्ती त्या व्यक्तीला ओळखतच नाहीये, तर तिथं ॲट्रॉसिटीचा प्रश्न आलाच कसा? म्हणजे आपण नक्की करतोय काय, काय चाललंय काय? म्हणजे ही वर्दी आपल्याला कशाला मिळते? आपल्याला जो पद आहे, आमदार खासदार आपण जे निवडून देतो, लोकप्रतिनिधींना निवडून देतो, हे कशासाठी निवडून देतो? अरे या जनतेच्या मायबापाच्या रक्षणासाठी देतोय आणि आपण त्यांनाच अडचणीत आणणार, हे निंदनीय आहे आणि हे लोकशाहीला बाधक आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या लोकशाहीला बाधक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला बाधक आहे. आणि जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर कृष्णा डोंगरेच्या केसमध्ये, एक केस म्हणजे महाराष्ट्राला उदाहरण आहे, नवे देशासाठी उदाहरण आहे का खोटा गुन्हा कसा गंभीर स्वरूपाचा दाखल होतोय. अरे आपण एखादी केस म्हणू शकतो गैरसमजुतीने, त्याने पाहण्यात चूक झाली, त्याला वाटलं तो होता, असे गैरसमजुतीचे जे प्रकरण आहे त्यात मी बिसमरी समजू शकतो, त्यात मी खोटे गुन्हे समजू शकतो. परंतु गँगरेप सारखे गुन्हे खोटे दाखल व्हावे, आणि जर असे होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत नाहीये, या देशामध्ये लोकशाही जिवंत नाहीये. हा एकच आवाज सर्वसामान्यांच्या मनामध्ये, असा एकच प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आता या परिवारालाच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला या प्रश्नांची उत्तर हवी. म्हणून परत एकदा या परिवाराच्या आणि सगळ्यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करतो की या प्रकरणामध्ये SIT नेमून याच्यामध्ये नक्की दोषी कोण, कृष्णा डोंगरे जर खोटं बोलत असेल आणि जर हा दोषी असेल तर याला भर चौकात फाशी द्या, यालाही नाही सोडलं पाहिजे. परंतु जर कृष्णा डोंगरे निर्दोष असेल तर ज्यांनी या पोलिसांना बळ दिलं, कुठेतरी खोटी ताकद दिली, ही महिला बनावट तयार केली, हे जे काय घडलंय याच्यामधल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि खोटा गुन्हा दाखल केला म्हणून आपल्या देशामध्ये शिक्षा होत नाही, म्हणून हे असे खोटे गुन्हे दाखल होतात. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो का तशी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद करा. जर गंभीर स्वरूपाचा गुन्हा जर खोटा निघाला तर त्या व्यक्तीला सुद्धा कडक शासन झालं पाहिजे, त्याची चल संपत्ती जमा झाली पाहिजे, म्हणजे खोटे गुन्हे कोणी कोणावर दाखल करणार नाही. अख्खी यंत्रणा कामाला लागून जाते. न्यायालयाचा, माननीय न्यायाधीशांचा सुद्धा वेळ वाया जातो. म्हणजे काय चाललंय, मजाक चाललाय का? 2 वर्ष झाले हे कुटुंब सैरावारा पळतंय, न्यायाची प्रतीक्षा, म्हणजे कमवायचं, ह्या लेकरांना शिकवायचं का आता कोर्टांमध्ये न्याय मागायचा, करायचं काय? आणि कृष्णा डोंगरे जिद्दी आहे, चिकाटी आहे, एक अन्यायाच्या विरोधात लढणारा, मुळातच त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये ते सगळं असल्यामुळे तो टिकून आहे. नाही तर अशा कोणी सर्वसामान्य माणसावर जर अशी वेळ आली तर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अनेक कुटुंब असे आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवून घेतात. तुरुंगात नसतं जावं लागलं तरी काहींनी बाहेर आल्यावर आत्महत्या केल्या. न्याय मिळेल 5 वर्षांनी, नंतर न्यायालय सांगतं की बाबा तू निर्दोष आहे, तुझ्यावर हा आरोप होता, हा खोटा आहे. अरे पण 5 वर्ष त्या कुटुंबाने काय गमावलं, कृष्णा डोंगरेंनी काय गमावलं? म्हणून असा परत कृष्णा डोंगरे किंवा कृष्णा डोंगरे सारखा परिवार महाराष्ट्रामध्ये नको आहे आपल्याला. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र.